नाही आणि तुमच्या कुटुंबामध्ये माझा नवा जन्म होतोय अशी अवस्था झालेली आहे. हो, हो. प्रश्नच नाही. आमच्या मॅडमला वाटतंय, की त्यांना हां. बोनस लाईफ मिळाली म्हणून. हं. नाही आहेच ते सर. ते कोरोनातनं वाचल्या म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट झाली. हं. त्यांची ऑक्सिजन लेव्हल एकदम खाली आली होती. 82-84 पर्यंत अशी. हं, हं, हं. ती 90-92च्या पुढे पाहिजे ना. हो. 95च्या काहीतरी पुढं. हो, हो. वाचल्या त्या. हं. अतुल सर वेलकम. महेश वासनिक सर वेलकम. अच्छा, अतुल सर पण आलेत काय? हो, वाह! हो, हो. हां. हं. अतुल सर. हां. हं, हं, हं. आनंद सर, तुमची आज्ञा आली की मग सुरू करूयात. बरं. एकच मिनिट. 1 मिनिट बरं. पण नाही, त्यापेक्षा कमी वेळ. ओके, ओके, ओके. सर करूया सुरुवात. 9:05 झालेली आहे. ओके सर. ओके सर. सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये हार्दिक स्वागत. आजचं हे आपलं 8वं सेशन आहे. आणि विशेष म्हणजे आजच्या सेशनला आपल्याकडे सुनंदा साळवेताई ह्या कोरोनासारख्या आजारातून सुखरूपपणे बाहेर पडलेल्या आहेत. त्या आता सध्या आराम करत आहे आणि आपल्या सेशनमध्ये त्या आज आलेल्या आहेत. तेव्हा त्यांचं पण हार्दिक स्वागत करतो. आणि कमलवीर प्रजारत्न यांना मी विनंती करतो की त्यांनी सती साधनेबाबतचं आपलं मार्गदर्शन पुढे सुरू ठेवावं. नमो तस् भगवतो रहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो रहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो रहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं धम्मं संघं नमस्सामि. सर्वांना जय भीम. सर्वांचं या ठिकाणी आनंद सरांनी स्वागत केलेलं आहे. मी देखील व्यक्तिशः आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सत्रामध्ये आपण या सती साधना वर्कशॉपच्या 8व्या चरणामध्ये 8व्या सत्रामध्ये उतरत आहोत. आणि मला आशा आहे की आपण क्रमाक्रमानं पुढचं पाऊल टाकत आहोत. जे लोक रेग्युलर या सत्रामध्ये उपस्थित आहेत त्या लोकांना आपण एक पाऊल क्रमशः पुढे टाकत चाललोय असं अनुभवाला येत असेल अशी मला आशा आहे. आणि जे लोक रेग्युलर नाहीत त्यांना देखील यातून तो मार्ग जी प्रॅक्टिस सती, जागृती, आत्मभान, अपमाद ही जी मनोवस्था आहे ती साध्य करण्याची जी प्रॅक्टिस आहे ही प्रॅक्टिस त्यांना हळूहळू क्रमशः लक्षात येईल अशी मी आशा करतो. बुद्धांनी खूप सोप्या पद्धतीनं खरं म्हणजे हे सांगितलेलं आहे आणि ती सोपी पद्धत आपल्याला लक्षात घ्यायची. कारण ती पद्धत सोपी असल्याशिवाय बुद्धांच्या काळात इतक्या लोकांना ती प्राप्ती झाली नसावी. सोपी पद्धत होती म्हणून त्यांना प्राप्ती झाली, म्हणून ते लोक प्राप्तीच्या वेगवेगळ्या स्तरापर्यंत पोहोचले. आणि आपण पाहतो की त्याच्यामध्ये साधारण लोक पण होते, असाधारण लोक पण होते, व्यापारी होते, राजे होते, राजपुत्र होते, आम्रपाली सारख्या गणिका होत्या, पटाचारासारखी विफलावस्थेत
वैफल्य अवस्थेत गेलेली स्त्री होती. अंगुलीमाल सारखा डाकू देखील होता आणि अं, अनेक प्रकारचे लोक होते. हम्म. विद्वान पण होते, ध्यानी पण होते. ते ध्यान साधना ते मार्ग सोडून बुद्धाच्या सतीच्या मार्गावर आले, जागृतीच्या मार्गावर आले. आत्मक्लेश करणारे लोक होते. महावीरांचे अनुयायी काही होते. संजय बेलटुप्पुत्तांचे होते. अनेक आलार कलामुद्दक रामपुत्रांचे असतील अन्य अनुयायी. बरेच लोक होते आणि स्वतः शोध घेणारे पण लोक होते. असे अनेक लोक अर्हत पदापर्यंत पोहोचले, म्हणजे दुःखमुक्तीपर्यंत पोहोचले, जो जीवनाचा उद्देश आहे तुमच्या आमच्या सगळ्यांचा. काही लोक त्याच्या अलीकडच्या अवस्थांपर्यंत पोहोचले, अनागामी पर्यंत. काही त्याच्या अलीकडच्या अवस्थेत पोहोचले, सकृतागामी पर्यंत. काही त्याच्याही अलीकडच्या अवस्थेत पोहोचले, श्रोतापन्न पर्यंत. आणि बरेच लोक हे श्रोतापन्नच्या म्हणजे जीवनाच्या प्रवाहामध्ये उतरण्यामध्ये यशस्वी होत होते आणि त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती. ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. म्हणजे शेकडो हजारो लोक केवळ बुद्धांच्या शिष्यांच्या संघाच्या सहवासात येऊन किंवा एखाद्या भिक्षूच्या सहवासात येऊन काही लोक प्राप्ती करून घेत होते. त्याचं कारण हेच असावं की ती पद्धत जी होती ती उजूपट्टी पन्नो ज्याला आपण म्हणतो की सरळ मार्गावर तो मार्ग सरळ होता आणि त्या सरळ मार्गावर चालणाऱ्या लोकांना, त्या संघाला किंवा उपासक संघाला, भिक्खू संघाला ही प्राप्ती होत होती. तो सरळ मार्ग, तो सोपा मार्ग आधुनिक काळात हरवलाय असं आपल्याला थोडस मला म्हणावंसं वाटतं. हरवलाय, खरोखरच हरवलाय. म्हणून इतक्या संस्था, इतक्या संघटना, इतके गुरु, इतक्या परंपरा जगभरामध्ये असून देखील बुद्ध धर्माच्या शिकवणीमध्ये एक वाक्यता नाही. हे जरी म्हणजे संस्कृतीनुसार त्याच्यामध्ये परिवर्तन बदल घडवून आणले किंवा ज्यांच्या प्रत्येकानं आपापल्या परंपरा निर्माण केल्या किंबहुना झाल्या त्या परंपरा आणि इथून पुढे होत राहतील, मागे झालेल्या आहेत. ह्या परंपरा निर्माण होणार त्या आपण टाळू शकत नाही, कारण संस्कृती बदलते, परंपरा बदलतात, प्रथा बदलतात, साधना बदलतात, शिकवण देण्याची पद्धत बदलते. ज्याला जसं लक्षात येतं, ज्याला जसं समजतं, ज्याला जशी प्राप्ती होते, जितकी प्राप्ती होते तितक्या पातळीवर तितक्या पद्धतीनं धम्म समजावून सांगितला जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण पाहतो की भिन्न भिन्न परंपरा आहेत, परंतु याच्यातून आपल्याला मूळ बुद्ध शोधायचेत असं माझं म्हणणं आहे. मूळ बुद्ध शोधायचे. मूळ बुद्ध कुठे सापडणार? तर त्याच्यासाठी बुद्ध म्हणजे काय हे आपण पाहत आलेलो आहोत. बुद्ध म्हणजे संबुद्ध, सम्यक म्हणजे सम्यक जागृती, संपूर्ण जागृती, ज्यांना संपूर्ण अस्तित्व जाणवलेलं आहे. जीवन काय आहे, जीवनाचं स्वरूप काय आहे, जीवनाची लक्षणं काय आहे, प्रॉब्लेम काय, समस्या काय आहे, हे ज्यांना समजलेलं आहे ते त्यांना जागृतीमुळं, सतीमुळं, आत्मभान आल्यामुळं समजलेलं आहे. हे आपण पुन्हा पुन्हा लक्षात घेऊया. मध्यम मार्ग जो आहे तो जागृतीचा मार्ग आहे. मध्यम मार्ग हा कामसुखाचा मार्ग नाही. केवळ इंद्रियांच्या तृष्णा पूर्ण करा, इंद्रियांचे विषयांच्या मागे धावा, इच्छा आकांक्षा पूर्ण करा, तृष्णा पूर्ण करा, त्यानं दुःखमुक्ती मिळू शकत नाही, समस्या सुटू शकत नाही जीवनाची. आणि स्वतःला दुसऱ्या विरुद्ध मार्गामध्ये नेऊन दुसरीकडे गुंतून, दुसरी ध्यान करून, दुसऱ्या आत्मक्लेशांच्या ध्यानांमध्ये गुंतून, आत्मक्लेश देऊन, हे इंद्रिय जर त्रास देतात, इंद्रियांच्या सुखामुळे जर त्रास होतो तर मग त्यांना त्रास द्या. हा जो
आत्मक्लेशाचा मार्ग आहे. ह्या शरीराला त्रास द्या, इंद्रियांना त्रास द्या. हा जो आत्मक्लेशाचा मार्ग आहे, त्याच्यातून क्लेश वाढत जातात. त्याच्यातून क्लेश कमी होणार नाही, म्हणजे दुःखमुक्ती मिळणार नाही, म्हणजे निब्बाण मिळणार नाही. आणि इकडं जे सुखलोलुपतेचं जीवन आहे, तिथं तर नाहीच नाही. म्हणून बुद्धांना जो मार्ग सापडलेला आहे, तो मध्यम मार्ग आहे, तो सतीचा आहे, तो जागृतीचा आहे. आणि त्यांना त्याची 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 जी झलक आहे, त्याची झलक त्यांना ते लहानपणी असतानाच मिळालेली आपण पाहतो, असं आपल्याला म्हणता येईल. आणि ती त्यांची एक एक ती जागृतीची जी एक काय म्हणू आपण त्याला, एक बेसिक अवस्था होती. अ, ती ती जागृतीची किंवा संवेदनशीलतेची जी अवस्था आहे, ती आपण अ, राजहंसासारख्या त्या प्रसंगातून पाहतो, की राजहंसाला वाचवतात ते. तर ती जी दुःखाप्रती जी संवेदनशीलता आहे, ती त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्यांना दुःखाबद्दल संवेदनशीलता असते, ते दुःखमुक्तीसाठी प्रयत्न करू शकतात. दुसरा माणूस ते करू शकत नाही. हे आपण लक्षात घेऊया. आणि ती संवेदनशीलता आपण आपल्यामध्ये डेव्हलप करू शकतो. हे देखील मनुष्य जीवनाला किंवा मनुष्याला लाभलेली ही देणगी आहे. मनुष्य जरी किंवा प्राणी मात्र जरी दुःखामध्ये असले, मनुष्य जरी दुःखामध्ये असला, तरी दुःखातून मुक्त होण्याचा जो नैसर्गिक गुणधर्म आहे, त्या दुःखाप्रती जागृत होण्याचा, जीवनाप्रती जागृत होण्याचा जो नैसर्गिक मार्ग आहे, ज्याला आपण जागृतीचा मार्ग म्हणतो, सती, आत्मभान, अप्रमाद, हा जो मार्ग आहे, हा हा प्रत्येकाला डेव्हलप करता येऊ शकतो. तो बीज रूपानं सिद्धार्थ गौतमांच्या याच्यामध्ये जसा प्रत्येकात असतो, त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात होता. म्हणून राजहंसासारखा जो प्रसंग आहे, तो केवळ पक्षी वाचवण्याचा प्रसंग नाही. ती त्यांची संवेदनशीलता आहे. दुःखाबद्दलची संवेदनशीलता आहे. हं. युद्ध मी करणार नाही, असं म्हणण्याचं धाडस त्यांच्यामध्ये कुठून आलं? तर त्या युद्धातून प्रश्न सुटणार नाही. तर दुःख निर्माण होईल. शाक्यांनाही होईल आणि कोलियांना होईल. बाबासाहेबांनी पाण्याचा जो प्रश्न घेतला, रोहिणी नदीचा प्रश्न, तोही म्हणजे लॉजिकल आहे. जरी तो काही लोकांना ते कारण योग्य वाटत नसलं तरी. कारण त्यांना पारंपरिक गोष्टींचे जे उल्लेख आहेत, ते त्यांना योग्य वाटतात. तर ते ठीक आहे. मुख्य गोष्ट ही आहे, की बुद्धांना दुःखांबद्दल, मनुष्य आणि प्राणिमात्राच्या दुःखाबद्दल जे जन्माबरोबर आलेलं आहे, त्याच्याबद्दल संवेदनशीलता होती. हाच गुणधर्म बाबासाहेबांमधील देखील फार विपुल प्रमाणात होता. अस्पृश्यता बाबासाहेबांच्या आधी काय कमी लोकांनी भोगली होती काय? नाही. त्यांच्यापेक्षा जास्त अस्पृश्यतेचे चटके त्यांच्या आधीच्या पिढ्यांना जास्त होते. जसं आपण पेशवाईमध्ये पाहतो. हे ना, गळ्यामध्ये मडकं किंवा कमरेला झाडू किंवा सावली पडू द्यायची नाही. सकाळी बाहेर पडायचं नाही, संध्याकाळी बाहेर पडायचं नाही. जेव्हा सूर्य माथ्यावर असेल तेव्हाच बाहेर पडायचं त्या दरम्यान. हा जो जाच होता आणि सर्वांगीण जाच होता, ज्याला बाबासाहेबांनी नरक यातना असं म्हटलेलं आहे. हा जो जाच होता, ते दुःख बाबासाहेबांच्या आधी देखील जास्त होतं, अस्पृश्यतेचं दुःख. बाबासाहेबांच्या काळातही ते दुःख होतं. परंतु त्या दुःखाबद्दलची जी संवेदनशीलता आहे, ती सगळ्यांमध्ये नव्हती. हे लक्षात घेऊ आपण. बाबासाहेबांनीच का अस्पृश्यतेतून मुक्त होण्यासाठी आणि लोकांना अस्पृश्यतेच्या जाचातून मोकळं करण्यासाठी बाबासाहेबांसारखे लोकच का प्रयत्न करतात? तर त्यांची संवेदनशीलता, त्यांची जीवनाबद्दलची जागृती, सती, आत्मभान. बाबासाहेबांचा संदेश जो आहे, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. तो सुद्धा अशाच अर्थाचा तो आहे. बुद्ध आणि बाबासाहेब यांच्यामध्ये समान गुणधर्म जो आहे, तो मला जागृतीचा आहे, सतीचा आहे, भानावर राहण्याचा आहे, जीवनाबद्दलच्या संवेदनशीलतेचा आहे. हा त्यांच्या दोघांमधला समान गुणधर्म आहे, समान धागा आहे, असं मला जाणवतं. आणि तो विषय लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला बुद्ध, बाबासाहेब हे समजणार नाहीत, असंही मला वाटतं. केवळ कार्यातून
माणसाची पारख नाही होऊ शकत. असं कार्य करण्यामागे त्यांची मानसिकता काय होती? त्यांची बेसिक प्रेरणा काय होती? त्यांचं मन कसं होतं? त्यांची संवेदनशीलता कशी होती? ते तसं का करू शकले? याच्या पाठीमागं वेगळं कारण आहे. तो कार्यकारण भाव लक्षात घेतला पाहिजे. आणि तो कार्यकारण भाव आणि आपलं जीवन ह्याच्यामध्ये देखील साम्य आहे. ह्याच्यामध्ये देखील एकवाक्यता येऊ शकते. म्हणून मला कधी-कधी असं म्हणावसं वाटतं, की आपण आता काय आहे तो कॉमन धागा, ते समान सूत्र आपण शोधलं पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. माझ्या मते आणि अनुभवानुसार ते समान सूत्र जे आहे, हे स्वतःला जागं करण्याचं आहे. भानावर येण्याचं आहे, की आपण कसं जगतो, कसा विचार करतो, काय बोलतो, कशामध्ये वेळ घालवतो, काय करायला पाहिजे, काय करायला नको, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि ते लक्षात येणं तेव्हा शक्य आहे, जेव्हा आपण भानावर येऊ, सतीमध्ये येऊ, जागृत होऊ आणि तोच जागृतीचा मार्ग बुद्धांनी सांगितलेला आहे. जागृतीची पातळी उंचावली, सतीची पातळी उंचावली, की जीवन लक्षात येतं. जीवनाची समस्या, मग ती समस्या कोणतीही असो, ज्याच्यामुळे मन विचलित होतं. ते दुःख कोणतंही असो, ज्याच्यामुळे मन विचलित होतं. ते दुःख, ती समस्या लक्षात येते. त्याचं कारण लक्षात येतं. ते कसं निवारण करायचं हे लक्षात येतं. तो मार्गही लक्षात येतो. ही 4 सत्य जागृतीशिवाय, भानावर आल्याशिवाय लक्षात येऊ शकत नाही. हेच मला असं वाटतं, की बुद्धांनी आयुष्यभर 45 वर्ष हेच काम केलेलं आहे. समोर कोण व्यक्ती आलाय, काय प्रश्न घेऊन आलाय, ते त्यालाही कळत नव्हतं. ते बुद्धांनी लक्षात आणून दिलेलं आहे. आणि तो प्रश्न कसा सोडवायचा हे ज्याचं त्याला सांगितलेलं आहे. त्यांनी फक्त मला असं वाटतं केवळ त्यांनी त्यांनी लोकांना जागृतीचं जागृतीचं तंत्र सांगितलेलं आहे. आणि जागृत झाल्यावर सत्य जे अनुभवाला येतं ते सत्य स्वीकारण्याची मनोभूमिका त्यांनी तयार केलेली आहे, की जीवनात हे सत्य स्वीकारा, की दुःखच आहे. दुःखच आहे. आनंदामध्ये हुरळून आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे हे जीवनाचं सत्य स्वरूप नाही. आनंद कशासाठी पाहिजे? कारण दुःख आहे. आनंदाच्या मागे का धावतं मन किंवा माणसं का धावतात? कारण त्याचं कारण दुःख आहे. ते नको. ते टाळायचं. म्हणून आनंदात मशगूल राहा. म्हणून इंद्रिय सुखांमध्ये मशगूल राहा. आणि ते जमत नसेल तर मग आत्मक्लेशामध्ये तर हे जे काय आहे हे हेलकावे कधीच आपल्याला दुःखातून मुक्त करू शकत नाही. दुःखातून मुक्ती केवळ सतीमुळे, जागृतीमुळे शक्य आहे. हे बुद्धांनी लोकांना शिकवलं आणि जे लोक जागृत झाले, जे लोक भानावर आले, ज्यांना आत्मभान आलं, त्यांना प्रश्न कळाला. त्याचं उत्तर धम्मामध्ये, बुद्धांच्या शिकवणीमध्ये त्यांना सापडलं. ते मुक्त झाले आणि त्यांनी पुढे प्रचाराचं काम सुरू केलं. अशा पद्धतीनं तो बुद्धांच्या धम्मप्रचाराचा कार्यक्रम जे आपण आता वेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम घेतो ना, तसे कार्यक्रम बुद्धांच्या काळात नसावेत असं आपल्याला म्हणता येईल. बुद्धांच्या काळात अशी यंत्रणा नव्हती जी आज आपण पाहतो. बुद्धांच्या काळातली यंत्रणा ही जागृत झाले, जागृत केलं, त्यांनी दुसऱ्याला जागृत करावं, त्यांनी प्रचार करावा. चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. लोकांच्या हितासाठी आणि सुखासाठी प्रयत्न केला. कशाच्या आधारावर करायचा? स्वतःच्या प्राप्तीच्या आधारावर. स्वतः भानावर आल्यावर, स्वतःच्या जीवनातल्या समस्या लक्षात आल्यावर
त्याचं कारण लक्षात आल्यावर, त्याचं निवारण केल्यावर, कसं निवारण केलं, तो मार्ग लोकांना प्रत्येकाने सांगितलेला आहे आणि 1 to 1 मध्ये जास्त सांगितलं असावं असं मला वाटतं. मला नाही वाटत किसा गौतमीचा आणि बुद्धांचा संवाद झाला आणि तिथे 100 लोक उपस्थित होते. नाही. अंगुलीमालाची आणि बुद्धांची भेट झाली आणि तिथं 100 लोक, 1000 लोक उपस्थित होते, असं नाही. 1 to 1. ज्या लोकांना प्राप्ती झाली त्याचं मुख्य जे सूत्र आहे ते 1 to 1 आहे. त्या 1 to 1 मध्ये काय झालं असेल? काय झालं असेल? तर बुद्धांनी दुसऱ्यांना, इतरांना जागं केलेलं आहे आणि जीवनातली समस्या आधी स्वीकारा. नको नको म्हणण्यानं प्रश्न सुटणार नाही. स्वीकारा, एक्सेप्ट करा. दुःख आहे, सत्य आहे. सत्य कशाला म्हणतात? जे आहेच. ते आपल्या मानण्यावर न मानण्यावर नाही. ते तसंच आहे. ते तसंच आहे. आणि जे तसंच आहे, जे तेच आहे, त्याला स्वीकारलं तर त्याच्यावर कार्य करता येऊ शकतं, तर त्याच्यातून बाहेर पडता येऊ शकतं. नाही, नाही दुःख आहे मान्य आहे, पण मला नाही स्वीकारायचं, मला नाही त्याच्यात पडायचं, मला नाही त्याला सामोरं जायचं. मग नाही. मग दुःख भोगणं चालू राहील आणि मरेपर्यंत चालू राहील. तर ही बाब आपण लक्षात घेऊया. पुन्हा आपण खरं म्हणजे तेच सांगतो, वेगवेगळ्या पद्धतीनं. मुद्दा एकच आहे, जागृत होण्याचा, सतीमध्ये येण्याचा, भानावर येण्याचा, अप्रमादाचा. आणि हे काम कसं करायचं, हे आपण क्रमाक्रमानं माहिती करून घेत आहोत. ज्या लोकांना या गेल्या 7 सत्रामध्ये स्वतःशी कनेक्ट कसं व्हायचं, सतीनं, जागृतीनं, हे ज्या लोकांच्या लक्षात आलं असेल, त्यांची साधना सुरू झाली. ज्यांच्या अजून लक्षात आलं नाही, की स्वतःशी कनेक्ट कसं व्हायचं, जागृतीच्या आधारे, सतीच्या आधारे, आनापानच्या आधारे, श्वासाच्या आधारे कसं कनेक्ट व्हायचं, हे जर लक्षात आलं नसेल, तर त्यांनी बारकाईनं ही गोष्ट लक्षात घ्यावी, या आनापान सती सुत्ताच्या आधारे. आणि एकच काम आपल्याला करायचंय सध्या. पुढचा शोध ज्याचा त्याला घ्यायचा आहे, हे पण लक्षात घेऊया. शेवटपर्यंत कुणी कोणाच्या बरोबर राहू शकत नाही. मला माझं जीवन समजलं, माझी समस्या समजली, की ती कशी सोडवायची हे मला ठरवावं लागेल. हे समजणं आधी महत्वाचं आहे. सम्यक दृष्टी येणं महत्वाचं आहे. आणि मग मी जेव्हा ठरवेल, सम्यक संकल्प करील, की हां, मला हे करायचं आहे. दुःख ही समस्या आहे, विचलन ही समस्या आहे, मन स्थिर नाही, चिंतेत आहे, डिप्रेशन मध्ये आहे, खचून गेलेला आहे, बोर झालेला आहे, नकोसं झालेलं आहे. ही माझ्या मनाची समस्या जी आहे, ही ही आपली समस्या नाही, ही आपल्या मनाची समस्या आहे. आपण म्हणजे आपलं मन नाही. आपलं मन ही निसर्गातून जे आलेलं आहे, अनात्मा, त्याला आपण अनात्मा म्हणतो. निसर्गातून आलेला आहे. मी नाही. मग मी मन निर्माण केलं नाही. त्यामुळे दुःख सुद्धा मला नको म्हणतो, म्हणजे कसं मला दुःख होतं असं जी एक मनाची धारणा असते. तर त्याच्यातून कसं बाहेर यायचं हे आपल्याला जागृती शिकवते, सती शिकवते. त्याच्यात आपण आता जास्त शिरणार नाही. परंतु ते सत्य स्वीकारायचं कसं हे आपण या सती साधनेतून शिकतो. याच्यासाठी आपण जो आधार घेतलेला आहे, तो आनापानसती सुत्ताचा आधार घेतलेला आहे. आनापानसती सुत्त म्हणतं, की आनापानसतीची अधिकाधिक भावना करा, प्रॅक्टिस करा, सराव करा, साधना करा. आनापानसतीतून आपण सतीपठ्ठानामध्ये उतरू, म्हणजे स्वतःमध्ये उतरू. सती पठ्ठान म्हणजे
चार सती पठ्ठान. ही कायेमध्ये ही काया जिवंत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वेदना आहेत. वेदना म्हणजे सुख-दुःख. त्याला विचलित करणारं चित्त आहे. चित्त म्हणजे लोभ-द्वेष आहे, म्हणजे इमोशन्स आहेत आपल्या, लोभ आणि द्वेष. आणि याचं इंटरप्रिटेशन मनोधर्मांमध्ये चाललेलं आहे. बाहेरून इंद्रियांचे विषय आहेत, त्याच्यानुसार पण मन काम करतं. आतून चित्त त्याला गती देतं. सुख-दुःखाचे सुख-दुःखाने भारलेलं चित्त हे मनाला विचलित करतं, विचारांना विचलित करतं. त्याच्यातून सुख-दुःख हे परत परिणाम निर्माण होतात आणि आपण हेलकावे खातो जीवनामध्ये, विचलित होतो. त्याला आपण दुःख म्हणतो. हे सगळं दुःखाचं स्वरूप जे आहे, हे स्वरूप आपण आपल्या लक्षात येतं सतीच्या या आनापानसतीच्या आधाराने. ही केवळ श्वासाची साधना नाही, हे मला परत-परत आता लक्षात आणून द्यायचंय. श्वासाची साधना नाही, ही संपूर्ण कायेची साधना आहे. धम्मं कायेन पश्यति. कायेची साधना आहे आणि काया म्हणजे आपलं जीवन आहे. आपलं अस्तित्व आहे. हे एक युनिट आहे आपलं. आपलं जीवन, आपण जे सर्व काही आहे, हे एक युनिट आहे एक. हां. परंतु ते युनिट स्वतंत्र युनिट नाही. ते निसर्गाशी कनेक्ट असलेलं युनिट आहे. आपण म्हणजे निसर्गाचाच भाग आहोत. हे सगळ्या गोष्टी आपल्याला हळू लक्षात घ्यायच्यात. परंतु त्याच्यासाठी आपल्याला या युनिटशी, या जीवनाशी, या कायेशी कनेक्ट व्हावं लागेल. म्हणजे कायेमध्ये उतरावं लागेल. म्हणजे सती पठ्ठानाच्या पहिल्या पायरीत यावं लागेल. ते म्हणजे कायानुसती आहे. ते कसं येऊ शकतो? तर त्याला केवळ एक सोपा आणि सरळ जो मार्ग आहे, की ह्याच शरीरातलं एक जे एक 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 जे फंक्शन आहे, एक जी सिस्टम आहे, एक जे कार्य चाललेलं आहे या शरीरामध्ये, ते श्वासाचं कार्य चाललेलं आहे. आपल्या शरीरामध्ये आता शरीरशास्त्र सांगतं एनाटॉमी, की याच्यामध्ये 11 सिस्टम्स कार्य करतात. म्हणजे आता शास्त्राच्या आधारे पाहिलं तर आपल्याला माहीत नाही आपल्यात किती सिस्टम कार्य करतात. कारण आपण आपल्याशी कनेक्टेड नाही. आपल्याला नाही माहीत आपल्यात काय चाललंय ते. आपलंच असून ज्याला आपण आपलं म्हणतो, मी म्हणतो, माझं म्हणतो. त्या ह्याच्यामध्ये शरीरामध्ये, या जिवंत शरीरामध्ये कोणत्या सिस्टम कार्य करतात हे आपल्याला माहिती नाही. कारण आपण सतीमध्ये नाही, भानावर नाही, जागृत नाही. तर ह्या युनिटमध्ये, या जीवनामध्ये, या शरीरामध्ये शास्त्र असं सांगतं, की 11 सिस्टम काम करतात. त्यातली एक सिस्टम जी आहे ती आनापानची आहे. दुसरी रक्ताभिसरणाची असेल, त्यानंतर पचनेंद्रिय असेल, अस्थी संस्था असतील किंवा तुमच्या मस्क्युलर ज्याला आपण स्नायू म्हणतो, मज्जासंस्था आहे. मेंदू आणि मेंदूतून संपूर्ण शरीरभर पसरलेली जी काही मज्जासंस्थेचं जाळ आहे, ते आहे. अशा प्रकारच्या 11 संस्था काम करतात. तर ते आपल्याला त्याचं त्याचं ज्ञान आता आपल्याला आवश्यक नाही आणि त्याच्या आधारे आपल्याला शोध घ्यायचा पण नाही. हे लक्षात घ्या. कारण त्या संस्था ह्या शास्त्र सांगतं. इथं आपण जे आपल्यातल्या संस्था आपण फील करणार, ज्या जाणवणार आपल्याला, त्या जाणीवेच्या आधारे, त्या वेदनांच्या आधारे, सेन्सेशनच्या आधारे आपल्याला आपलं अस्तित्व जाणवून घ्यावं लागतं. वेदनांच्या आधारे. वेद म्हणजे जाणणे. वेद पासून वेदना शब्द होतो. जाणणे, जाणीवा मराठीत फार चांगला शब्द आहे. जाणीवा. हिंदीमध्ये ज्याला एहसास या महसूस करना असं जे म्हणतात, त्या जाणीवा म्हणजे वेदना आहेत. तर जाणीवांचाच बोध आपल्याला, जाणीवांचीच जागृती आपल्याला आली पाहिजे. कारण या जाणीवा म्हणजेच जिवंतपणा आहे आपला. आपण जिवंत आहोत, है ना? हे शरीर जिवंत आहे. कारण त्याच्यात जाणीवा आहेत. जाणीवा जाणीवांची जाणीव म्हणजे सती आहे. असं आपण म्हणू शकतो. जाणीवांची जाणीव, जाणीवांचा बोध, जाणीवांचं भान म्हणजे सती, जागृती.
तर ह्या शरीरामध्ये जे एक एक शरीरामध्ये जी एक सिस्टम काम करते ती आहे आनापान. आणि आनापानचं भान, आनापानची जागृती म्हणजे आनापानसती. मागच्या वेळेला आपण ही गोष्ट पाहिलेली आहे, की आनापानसती म्हणजे शरीर श्वास आत घेतं, त्याला आपण आन किंवा आणखीन स्पष्टपणे म्हणायचं झालं तर काया आन. शरीर श्वास आत घेतं, काया आन. शरीर श्वास बाहेर सोडतं, काया अपान. आणि आपलं काम त्याची सती ठेवणं आहे, भान ठेवणं आहे, जागृती ठेवणं आहे. आपलं काम आनापान करणं नाही. आनापान करायची गरज नाही. आपल्या नियंत्रणाखाली आनापान चालत नाही, हे आपण लक्षात घेऊ. आनापान हे नैसर्गिकपणे चालू आहे. आपलं शरीर नैसर्गिकपणे आनापान करीत आहे. काया आन करत आहे, काया अपान करत आहे. शरीर श्वास घेत आहे, शरीर श्वास सोडित आहे. आपण त्याची सती ठेवत आहोत, भान ठेवत आहोत. जेव्हा शरीर श्वास आत घेत असेल, तेव्हा याची जाणीव ठेवतो आपण, याचं भान ठेवतो, की शरीर श्वास आत घेत आहे. हे मी तुम्हाला बोलताना सांगू शकत नाही, कारण जेव्हा मी बोलतो तेव्हा शरीर माझं अपान करतं. पण जेव्हा मी शरीर आन करत असताना आन करत आहे हे तुम्हाला सांगतो, तेव्हा माझं अपान चाललेलं आहे. त्यामुळे मी आन आपल्याला सांगू शकत नाही. आपण अपानमध्ये बोलू शकतो. अपानमध्ये आपण बोलू शकतो. त्यामुळे आन सांगू शकत नाही. आणि जेव्हा मी आन करतो, तेव्हा मी तुम्हाला आन सांगू शकत नाही. म्हणजे लक्षात घ्या, हे फक्त शब्दामध्ये अडकून ही साधना चालणार नाही. आनापान साधना, आनापान सतीची साधना किंवा काया आनापान सतीची साधना ही मौनामध्ये चालणार आहे. जेव्हा मी बोलणार नाही किंवा आणि तुम्ही ऐकणार नाही, तेव्हा तेव्हा जे चाललेलं आहे तिथं सती बघायची आहे. तिथं तिथं सतीचं काम चालू असणार आहे. प्रत्येक क्षणामध्ये. जेव्हा श्वास शरीर आत घेत असेल, तेव्हा आत घेत आहे, हे त्यावेळेला पाहायचंय. जेव्हा शरीर श्वास बाहेर सोडित आहे, हे जाणवतं, तेव्हा त्यावेळेला त्याची सती ठेवायची आहे, की शरीर श्वास बाहेर बाहेर सोडित आहे, शरीर काया अपान करत आहे. ज्या क्षणी ते काम चाललेलं आहे, त्या क्षणीची सती म्हणजे आनापान सती आहे. मी आत्ता सांगतो ती आनापान सती नाही. आनापान सती तुम्हाला स्वतःला आपल्याला सगळ्यांना अनुभवायची आहे. जेव्हा तुमचं शरीर माझं शरीर आन करत असेल, तेव्हा तिथं आन सती. जेव्हा तुमचं किंवा माझं शरीर अपान करत असेल, तेव्हा ती अपान सती. त्या क्षणी. सती हे वर्तमानात चाललेलं काम आहे. जीवनाच्या प्रवाहात चालणारं काम आहे. जेव्हा आन असेल तेव्हा आन सती. जेव्हा अपान असेल तेव्हा अपान सती. याला अनापान सती म्हणतात किंवा आणखीन मी त्याला असं म्हणतो, काया आन सती, काया अपान सती. जेव्हा चाललेली असेल तेव्हा. नाहीतर आपण इच्छेच्या बळावर श्वास सोडणार आणि म्हणणार हे अपान सती आहे. नाही. शरीर नैसर्गिकपणे श्वास आत घेतं, नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडतं.
म्हणून तर आपल्या पोटामध्ये जो श्वासपटल आहे त्याचं आकुंचन प्रसरण चाललंय. छातीचं आणि पाठीचं आकुंचन, ह्या पिंजऱ्याचं आकुंचन प्रसरण चाललेलं आहे. आनापान इथं चाललेलं आहे. या शरीराच्या दायऱ्यामध्ये, या शरीराच्या भागामध्ये ते कसं चाललंय, हे त्यावेळेला पाहायचंय किंवा ह्या क्षणी पण पाहू शकता. आणि जसं चाललंय, जसं घडतंय, तसं पाहायचं आहे, तसं भान ठेवायचं आहे. जसं मी आता आता मी मी काय करतो याच्याबद्दल मला सांगायचं झालं तर समजा माझ्या हाताचे हातवारे चाललेत आणि मला त्याचं भान आहे. त्याचबरोबर मी बोलताना बोलण्याचं भान आहे. तेव्हा अपान होतंय याचं भान आहे. मी आपल्याशी बोलतोय याचं भान आहे. मधल्या काळात मी आन करतो, म्हणजे मी करतो म्हणण्यापेक्षा शरीर जेव्हा आन करतं, त्याचं मला भान ठेवण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. अशा पद्धतीने वर्तमानात जे चाललेलं आहे, त्याची तो सतीचा विषय आहे. तो जागृतीचा विषय आहे. जागृती, सती कशाची जागृती? या क्षणाची जागृती. आणि या क्षणात जे चाललेलं आहे, तो आपल्या सतीचा, जागृतीचा विषय हळू-हळू बनत गेला पाहिजे. त्याची सुरुवात ही श्वासापासून आहे. त्याला आनापानसती असं म्हटलेलं आहे. आणि या आनापानसती सुत्तामध्ये असं म्हटलेलं आहे, की ह्या आनापानसतीचा जितका अधिकाधिक आपण सराव करू, जितकं आपण त्याच्याशी जागृतीनं एकरूप होत जाऊ, जेव्हा श्वास बाहेर पडतो, तेव्हा श्वास बाहेर पडतो हे पाहू. जेव्हा श्वास आत येत आहे, तेव्हा श्वास आत येत आहे, हे पाहू. वर्तमानातलं काम. रनिंग ऍक्टिव्हिटी आहे ती. आनापान ही चालू असलेली ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्याशी आपण जागृतीनं, सतीनं एकरूप होतो. आणि श्वास आपण मुद्दाम घेणार नाही, मुद्दाम सोडणार नाही. ज्याला मी अनात्म आनापान म्हणतो, मुद्दाम. कारण तो अनात्म हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तो आत्ताच इथंच लक्षात घेतला पाहिजे असं मला वाटतं. अनात्म म्हणजे नॉट सेल्फ. मी श्वास घेत नाही, मी सोडत नाही. माझं काम नाहीये ते. ते निसर्गाचं काम आहे. शरीर जे निसर्गातून आलेलं आहे, त्या निसर्गाचं ते काम आहे. काही शरीर, श्वास बाहेर सोडतं किंवा आत घेतं. हे नैसर्गिकपणे जे चाललंय ते अनात्म आहे. इट इज नॉट मी ऑर माय. माझं, माझ्यामुळं, मी करतो म्हणून नाही. मी हा अस्तित्वातच नाही. मी ही धारणा आहे. सत्काय दृष्टी. मी ही एक धारणा आहे आणि ते मुख्य बंधन आहे. पहिलं बंधन आहे. का ही काया मी आहे. स्वकाया दृष्टी असं मानणं, दृष्टी असं मानणं का ही काया स्व आहे, मी आहे. पण तसं नाही. ही काया जर मी आहे म्हटलं, तर माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं चाललं पाहिजे. पण तसं चालत नाही. निसर्ग आहे, निसर्गातूनही आलेला आहे. आपण निसर्गाच्या काय म्हणू लहरीप्रमाणे आपलं जीवन चालतं. हे लक्षात घेऊ आपण. जसं आत्ताची जी परिस्थिती आहे कोविडची लहर, निसर्गाची लहर आहे ती जणू काही. कोणता एखादा विषाणू येतो, अज्ञात विषाणू जगामध्ये पसरतोय आणि लोकांचं जीवन जगणं, ही काया आणि हे जगणं धोक्यात येतंय. राहू की मरू हा प्रश्न निर्माण होतो. कुठं मी आहे? हा फार महत्वाचा मुद्दा या कोरोनाच्या काळात आपल्याला शिकायला मिळतो. मी तर शिकलो बुवा. कारण माझ्या घरातच हे 2-3 लोक पॉझिटिव्ह सापडले, कोविड पॉझिटिव्ह आणि मी त्याच्यातून वाचलो. माझी टेस्ट झाली.
मी त्याच्यातून वाचलो. परंतु मला ही गोष्ट लक्षात आली गड्या, की हे आपण जे समजतो ना तसं नाही. आपण परिस्थितीच्या अधीन असतो. आणि मी जर म्हणलं, "नाही, नाही तसं नाही. नाही, नाही मला काही नाही झालं. मी नाही टेस्ट करणार आणि नाही, नाही काही नाही झालं." तर मग काहीतरी होणार. स्वीकारलं पाहिजे. दुःख स्वीकारलं तर दुःखातून मुक्ती आहे, हे लक्षात घेऊ आपण. बुद्धांचं हे सत्य, 4 सत्य आहेत ना, ते हे सांगतात. सत्य स्वीकारा, दुःखमुक्ती मिळणार. सत्य नाकारा, दुःखाची परंपरा, भवचक्राची परंपरा चालू राहणार. कारण तुम्ही तेच परत-परत करत राहणार, ज्याच्यातून दुःख निर्माण होईल. पण कशामुळे दुःख होतं हे लक्षात आलं, की दुःखातून मुक्ती मिळते. अज्ञानातून संस्कार, संस्कारातून विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेद हे भवचक्राच्या 12 कड्या आपण कधीतरी ह्याच्यात अभ्यासाला घेऊ आपण. पण ह्या 12 कड्या म्हणजे तुमचं जीवन चक्र आहे आपलं ते. हे जीवन चक्र भेदून दुःखमुक्तीकडे जायचं असेल, तर जिथं वेदना आहेत, जिथं फीलिंग्ज आहेत, तिथं म्हणजे जिथं जाणवतं दुःख ह्या फीलिंग्ज आहेत, जाणीव आहेत, वेदना आहे ती. सुख ही वेदना आहे, दुःख ही वेदना आहे आणि तिथंच हेलकावे चालले सगळे सुख-दुःखामध्ये. तिथं भिडलं, त्याच्या संपर्कात गेलं, त्याची सती आली, जी या कायेमध्ये आहे. त्याची सती आली, त्याचं भान आलं, त्याची जागृती आली, का दुःखमुक्तीचं कार्य सुरू झालं. भवचक्र ब्रेक होण्याचं कार्य सुरू झालं. पण प्राथमिक पातळीवर आपल्याला आधी भानावर आलं पाहिजे, सतीमध्ये आलं पाहिजे, श्वासाच्या आधारे. आपलं शरीर श्वास घेतं, शरीर श्वास सोडतं. आपल्या पोटामध्ये नाभीच्या पाठीमागे जो श्वासपटल नावाचा पडदा आहे, त्याचं आकुंचन प्रसरण आणि छातीचं आकुंचन प्रसरण. हा जो एरिया आहे, हा जो भाग आहे, हा आनापान करतो आणि हा शरीराचा एक भाग आहे हे लक्षात घेऊ. शरीरापासून आनापानला वेगळं काढू नका. बरेच लोक ध्यान करणारे लोक काय करतात, की श्वासाला शरीरापासून जणू काही अलिप्त काढतात आणि मग त्याच्या इथं पहा, तिथं पहा, तसं पहा. नाही. जसं आनापान चाललंय तसं पहा. त्याला जेव्हा तुम्ही बाहेर पाहता, तेव्हा ते स्पर्शबिंदू म्हणजे तो फक्त एक इंद्रियांचा कायेचा स्पर्शाचा विषय पाहतो आपण किंवा काउंटिंग करतो म्हणजे आपण लॉजिक चालवतो फक्त तिथे. तर्क किंवा बुद्धीनं पाहतो फक्त आपण जणू काही. कारण आपल्याला अंक मोजता येतात. पण आपण बुद्धानं सांगितलंय कायेनं पहा. धम्मं कायेन पश्यति म्हणजे कायेत काय जाणवतं ते पहा. ते पाहिलं पाहिजे. बुद्धीला सांगू नका ते बुद्धीचं काम नाहीये ते. हे कायेचं काम आहे. बुद्धीचं काम इंद्रियांचे विषय आणि मेमरी आणि इमॅजिनेशन हे त्याचं काम आहे मनोधर्मांचं, मनोविज्ञानाचं. त्याचं काम सती नाहीये. त्याचीच सती पाहिजे. त्याला सतीचं काम नाही देऊ शकत आपण. म्हणजे आपले डोळे स्वतःचे डोळे आपण आपले डोळे पाहू शकत नाहीत. लक्षात घ्या. आपल्याला आपले डोळे दिसतात का? आता माझे डोळे मला ह्या मोबाईलच्या ह्याच्यामध्ये दिसतात. पण मला डोळे पाहता येत नाही. म्हणजे मी इकडं तोंड केल्यावर मला माझे डोळे दिसणार नाहीत. नाही दिसणार. डोळे डोळ्याला पाहू शकत नाही. म्हणजे इंद्रिय इंद्रियांना जाणवू शकत नाही. तसं बुद्धी, मेंदू आपला मनोविज्ञान हे स्वतःला जाणू शकत नाही. त्याला 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 ज्याची जाणीव होते, जिला त्याची जाणीव होते ती सती आहे. ते आत्मभान आहे आणि ही मनुष्याला लाभलेली देणगी आहे सतीची, जागृतीची. म्हणून माणसाला दुःखमुक्ती शक्य आहे. हे लक्षात घेऊया आपण. नाही का धम्मपदातली एक गाथा म्हणते, "मग्गानंगठ्ठंगिको मग्गो" अ, काय चतुरोपदा, चतुष्पाद प्राण्यांमध्ये म्हणजे द्विपाद प्राण्यांमध्ये मनुष्य श्रेष्ठ आहे. मार्गात अष्टांग मार्ग श्रेष्ठ आहे आणि 2 पायाच्या प्राण्यांमध्ये मनुष्य श्रेष्ठ आहे. का? माणसाला स्वतःला दुःखातून मुक्त करता येतं.
हे फक्त माणसालाच लाभलेली उत्क्रांतीच्या याच्यात मिळालेली देणगी आहे. आणि कशाच्या आधारावरती मुक्ती, दुःख मुक्ती, निब्बाण शक्य आहे? सतीच्या आधारे, जागृतीच्या आधारे, अप्रमादाच्या. माणसाला कळतं का हे जीवन आहे, हे असं आहे, याच्यात हे आहे, याचं असं काहीतरी करता येतं. हे माणसाला जागृतीमुळं कळतं की हे दुःख आहे, हे कारण आहे, याचं असं निवारण होऊ शकतं. हा तो मार्ग आहे. हे जागृतीला समजतं आणि हीच बाब बुद्धांनी जगाच्या लक्षात आणून दिलेली आहे. आणि म्हणून आपल्या प्रयत्नांना काहीतरी अर्थ आहे. आणि तो प्रयत्न आपण केला पाहिजे. त्याच्यासाठी स्वतःलाच विषय बनवलं पाहिजे. आपण बाकीचे काही उद्योग करत बसलो, तर त्याच्यातून हे काम होणार नाही, हे आता आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्यामध्ये आपली आता 70 वर्ष काय ती गेली. लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला काय काम करायचंय. बुद्धांचं काम करणं म्हणजे फक्त लोकांना सांगणं नाही, स्वतःला ओळखणं आहे. स्वतःला जाणणं आहे. स्वतःचा बोध आहे, आत्मबोध आहे आणि अनात्मबोध आहे. त्याच्यातच सर्व समस्या आहेत. त्याचं निवारण कसं करायचं ते आहे. तर सुरुवात आनापानसतीपासून करायची आहे, जेणेकरून आपण स्वतःशी कनेक्ट होऊ. या क्षणात चालू असलेला श्वास, त्याच्या आधारे आपण कायममध्ये उतरणार. आता जे लोक पुढं हा अभ्यास निरंतरपणे करत राहतील, स्वतंत्र पातळीवर प्रॅक्टिस आपल्याकडून करून घेऊ शकत नाही कोणी. प्रॅक्टिस आपल्याला करावी लागते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रॅक्टिस ही समजून घेऊ शकतो की काय करायचं. त्याच्यासाठी सूत्र आहेत किंवा किंवा त्याच्यासाठी आता हे मी जे शेअर करतो, मला जे अनुभवाला आलं ते जे मी शेअर करतो, हे फक्त मी एवढं सांगू शकतो. पण ते कसं करायचं प्रॅक्टिकली, हे ज्याचं त्याला ठरवावं लागतं. हे सगळं सांगू शकत नाही. आता या क्षणी जर हे लक्षात आलं असेल, की आपलं शरीर श्वास घेतं, शरीर श्वास सोडतं, तर आपण आपल्या व्यक्तिगत पातळीवर ते अनुभवत राहिलं पाहिजे. जेणेकरून आपण श्वासाच्या आधारावर शरीराशी कनेक्ट होऊ. कायेमध्ये उतरू. मग कायगतानुसती किंवा कायानुस्मृती सुरू होईल पुढे. आपोआप होईल ती. कारण एकदा कायेत उतरले, आनापानमध्ये उतरल्यावर जर आनापान सती होते, आनापान बद्दलची जागृती येते, तर कायेमध्ये उतरल्यावर कायानुस्मृती आता आपोआपच होणार आहे. आणि ही काया जिवंत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वेदना आहेत, जाणीव आहेत. या वेदनांशी आपण कनेक्ट झाल्यावर, म्हणजे आपली सती कनेक्ट झाल्या, म्हणजे सतीने आपण त्या जाणीवांचं भान आल्यावर आपोआपच वेदनानुसती सुरू होणार आहे. जे चित्त ह्या ज्या चित्तामुळे ह्या वेदना निर्माण होतात, सुख-दुःख निर्माण होतात, ते चित्त, ते राग आणि लोभ आणि द्वेष यांनी ग्रस्त असलेलं चित्त, पण जे जागं नाही म्हणजे मोहावस्थेत आहे. हे हे अविद्याग्रस्त चित्त, भानावर नसलेलं चित्त, सतीमध्ये नसलेलं चित्त, प्रमादित चित्त लोभ-द्वेष निर्माण करतं किंवा त्याच्यात होतात निर्माण. ते स्वतः करतं असं नाही. जे चित्त अविद्येत आहे, अजागृत आहे, त्याच्यामध्ये लोभ-द्वेष निर्माण, त्या लोभ-द्वेषाचं ते शिकार असतं. ते नैसर्गिकरित्याच आलेलं आहे ते. हा निसर्ग आहे. अविद्याग्रस्त निसर्ग आहे. त्याचं रूपांतर विद्येत करायचं म्हणजे चित्ताला जागृत करायचं. चित्तशुद्धी होते त्याच्यातून, जे आज पुढं होतं त्याचं काम. पण ते चित्तामुळे हे सुख-दुःख निर्माण होतात. याचं भान आलं, की आपोआपच चित्तानुसती होणार आहे. आणि ज्याला टच करते, ज्याच्या संपर्कात सती जाते, तिथं प्रश्रब्धी निर्माण होते, शांतता निर्माण होते, ट्रँक्विलिटी निर्माण होते, प्रशांती निर्माण होते. हे तत्व आपण लक्षात घेऊया. सती का करायची? आधी शांतता निर्माण, समता,
समता म्हणजे शांती, प्रशांतीमध्ये ट्रँक्विलिटी, समतेमध्ये आणते सती आपल्याला. श्वासाच्या पातळीवर आपण आपली सती असेल, तर आपला श्वास बघा, तुम्ही स्वतःच अनुभव घ्याल, की तो हळू शांत होत जाईल. कायेशी सती जोडली गेली, काया शांत होते, प्रशांत होते, निष्क्रिय नाही होत, शांत होते. म्हणजे त्यातला अस्ताव्यस्तपणा कमी होतो. त्यातलं विचलन कमी होतं. म्हणजे सुख-दुःख संयमित होतात. आपली सती वेदनांच्या, जाणीवांच्या संपर्कात आली, सुख-दुःखांच्या संपर्कात आली, की सुख-दुःखांची तीव्रता कमी होते. म्हणजे त्याच्यामध्ये जे आपलं चित्त हेलकावे खातं, मन हेलकावे खातं, ते हेलकावे कमी होतात. लोभ आणि द्वेषाच्या संपर्कात सती गेली, तर लोभ-द्वेषाची जाणीव होते आणि त्याचा परिणाम सुख-दुःख आहे लक्षात आल्यामुळं आपोआप चित्तानुस्मृती सती होते आणि लोभ-द्वेषाची तीव्रता कमी होते. आपल्या मनोधर्मांच्या संपर्कामध्ये सती गेली, म्हणजे धम्मानुसती आली, की आपले जे विस्कळीत विचार आहेत, हे आपोआप स्थिर आणि शांत आणि स्पष्ट होतात, सुस्पष्ट होतात. लक्षात येतात, की हा विचार निर्माण होतो, असा लय पावतो. हे लक्षात येतं, हे जाणवतं. म्हणजे लगेचच सगळं जाणवतं असं नाही, परंतु ती सुरुवात तरी होते. जे मोघमपणे आपले विचार चाललेले असतात आणि आपण विचारांच्या मागे असतो आणि सगळं पळापळ करतो. त्याच्यामध्ये संयम येतो एक प्रकारचा आणि नंतर मग सुस्पष्टता येते, क्लॅरिटी येते आणि मग हे सगळं अस्तित्व कळतं. हे सतीपठ्ठाण झालं आहे ना. कायानुसती, वेदना, चित्त आणि मनोधर्म. ह्या सतीपठ्ठाणामध्ये उतरल्यानंतर, त्या प्रवाहामध्ये उतरल्यानंतर, त्या स्रोतामध्ये उतरल्यानंतर, ते स्रोतापन्न झाल्यानंतर आपल्याला हे अस्तित्व कळतं आणि ह्या अस्तित्वातले प्रश्न कळतात, समस्या कळतात, विचलन कळतं, दुःख कळतं, दुःखाचं कारण कळतं, निवारण कळतं, मार्ग कळतो. तर हे कसं करायचं हे आपल्याला क्रमाक्रमानं शिकून घेतलं पाहिजे. म्हणून आनापानसती सुद्धा आणि केवळ त्या शब्दांमध्ये ही प्रॅक्टिस नाही, हे पण आपण लक्षात घेतलं. प्रॅक्टिस ही आपल्याला शोधावी लागते. हे परत आपण लक्षात घेऊया. शब्दांमध्ये प्रॅक्टिस नसते. ते शब्द काय सांगतात? आनापान का सांगितलं गेलंय? आनापानसती का सांगितली गेली? काया आनापान करते म्हणजे काय काय म्हणायचं त्या शब्दातून? त्या शब्दामागे जो अर्थ दडलेला आहे आणि भावार्थ दडलेला आहे, ते शब्द काय सांगतात? तिकडं आपल्याला गेलं पाहिजे. अक श शब्दांमध्ये आपण अडकलो, वाणीमध्ये आपण अडकलो, की मग अडकलो. कारण ते शब्दांमागे मागे आपण धावत जाणार. शब्दांमध्ये मन अडकणार. पण ते शब्द काय सांगतात? जसं एक उपमा आहे ना किंवा चंद्राकडे चंद्राकडे बोट दाखवलं किंवा चंद्राकडे पहा, तर आपण चंद्राकडे पाहण्याऐवजी आपण जर बोटाकडे पाहत राहिलो, तर चंद्र दिसणार नाही. तसं आपण शब्दांमध्ये अडकलो, तर शब्दांपाठीमागे बुद्धांना काय सांगायचंय? सती त्याच्या पाठीमागे काय आहे? जागृती म्हणजे काय आहे? हे केवळ शब्द नाहीत. आनापानमध्ये अडकून राहण्यासाठी आनापान सती नाही. आनापान हे एक माध्यम आहे. त्याच्या सतीच्या त्याच्या जागृतीच्या आधारे आपल्याला शरीरामध्ये उतरायचंय. का शरीरामध्ये उतरायचंय? कारण हे शरीर जिवंत आहे आणि त्याच्यामध्ये यातना आहेत. त्याच्यामध्ये दुःख आहे, वेदना आहेत. ते दुःख हे मन का धावतं? कारण सत्य जे आहे ते दुःख आहे. तर हे जे शब्द जे सांगतात, हे शब्द काय सांगतात? हे आपल्याला आपण हळू जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतं आपलं जे मुख्य काम आहे, हे मुख्य काम
आता आपल्याला थोडस लक्षात आलं असेल, हे मुख्य काम आपण प्रॅक्टिकली करण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यानी त्यानी. आणि काही अडचण असेल तर त्याच्यावर आपला संवाद झाला पाहिजे आणि तो संवाद व्हावा म्हणून आपण फोनवर किंवा व्हॉट्सअपवर प्रत्यक्ष संपर्क पण साधला पाहिजे. ज्यांच्याशी शक्य आहे तो मी संपर्क साधित असतो आणि आपली ही साधना जी आहे ही अधिकाधिक क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. तर मला जे सांगायचंय ते आजच्या पुरतं मला वाटतं पुरेसं आहे. या विषयाला धरून आपण पुढच्या सत्रापासून पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करूया. आनंद सर. धन्यवाद कमलवीरजी, अतिशय सुंदर पद्धतीने आज आपण समजावून सांगितलं. हा. आपण आता मी या ठिकाणी मीटिंग संपवत आहे, एंड करत आहे. हो 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 सर्वांना विनंती आहे धन्यवाद. की ते ओके, सर्वांना विनंती आहे की ज्यांना काही शंका असतील या संदर्भामध्ये किंवा काही अधिक चर्चा करायची असेल तर त्यांनी कमलवीर यांच्या शी त्यांच्या फोनवरती संपर्क साधावा. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. जय भीम सर. जय भीम सर्वांना.